आज आपण शेंगदाण्याच्या कुटापासून दशमी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी भगर आणि शाबूज तांदूळ हे बारीक करून घेतलेलं आहे. त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. इथे एका दशमीसाठी मी साधारणतः 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेत आहोत. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपण थापून घेऊया. आपण याला पळपुटावर थापणार आहोत. पळपुटावर थापल्याने खाली चिकटण्याची भीती राहत नाही. अशा पद्धतीने खाली पीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थापायचे आहे. कडाचं पीठ काढून घ्यायचं आहे सर्व. अशा पद्धतीने आपण दशमी थापून घेत आहोत. अशा पद्धतीने आपण दशमी थापून घेतलेली आहे. गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. आपला तवा गरम झालेला आहे. आपण दशमी टाकून घेऊया. आता आपल्याला इथं वरती सर्व दशमीला पाणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या दशमीला पाणी लावलेलं आहे. आता पलटी करून घेऊ. आता खालच्या साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तव्यावरतीच. आपली खालची बाजू छान भाजलेली आहे. आता आपण गॅसवरती भाजून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला छान दशमी भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण छान भाजून घेतलेली आहे. हे पहा, ही दशमी शेंगदाण्याची दशमी खायला खूप छान लागते. हे पहा, आपली दशमी तयार झालेली आहे.